प्रभाग 7 मध्ये भाजप प्रचाराचा शुभारंभ. दुर्गामाता मंदिरात पूजन. आमदार सुरेश भाऊ खाडे उपस्थित. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला आज अधिकृतपणे सुरुवात झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत, बानू मुसा जमादार आणि गणेश माळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाळवे गल्ली येथील दुर्गामाता मंदिरात विधिवत पूजन आणि नारळ वाढवून करण्यात आला. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास माजी महापौर संगीता खोत, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले की प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार सक्षम, तगडे आणि विकासाभिमुख असून त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. भाजपने गेल्या काळात केलेल्या विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा मतदारांसमोर मांडत थेट संवाद साधला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने प्रचाराची सुरुवात करत भाजपने प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणुकीसाठी सज्जता दाखवली असून आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले आहेत. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. आम्ही वार्ड क्रमांक 7 मध्ये प्रभात फेरी रॅली लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथे मिळतो आहे. त्या दृष्टिकोनातून आमची सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बापू मुसा जमदार, गणेश शिवाजी माळी आमचे 4 उमेदवार इथं तगडे उमेदवार इथं लागलेले आहेत. त्यामुळं जनतेचा विकास ह्यांनी केलेला आहे, आम्हीही केलेला आहे विकास, आणि पुढे विकास करण्याची संधी या जनतेनं आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभात फेरी आम्ही काढतो आहोत. प्रभात फेरीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच ह्या गल्लीमध्ये किंवा वार्ड क्रमांक 7 मध्ये जो रिस्पॉन्स आहे तो अप्रतिम आहे, निश्चित आहे. आमचे 4ही उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा लागणार.